असं म्हणतात की काही गोष्टी आयुष्यात अनप्लॅन्डच चांगल्या असतात, पण ती एक गोष्ट प्रेम असेल तर. अरे यार आर्य, कुठे आहे ती मुलगी यार? कधीपासून थांबलोय मी. आपण तुम्हाला नको ते धंदे कोण करायला बोलताना मला कळत नाही. मम्मी शपथ दिलं ना म्हणून गप्प बसलोय. अरे हा, पण तुला माहितीये ना मला हे ब्लाइंड डेट बिंडेट नको ते धंदे आवडत नाहीत. असं वाटतं कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायला चाललोय. अरे कुठे आहे ती मुलगी? पोहोचतीये ग बाई, पोहोचतीये. एकतर घरातली कामं करून निघावी लागतात मला, आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्हाला माहितीये मला हे सगळं आवडत नाही, तरी कोणी सांगितलेलं हे सगळं ब्लाइंड डेट वगैरे अरेंज करायला? अरे हो, पण आम्ही फक्त मेसेजवरच बोललोय. आणि तिचा डीपी बघून वाटतं भाई ती खूप हाय मेंटेनन्स वाली आहे. याचा डीपी बघितलास का? दिसतानाच एअरगेंट वाटतोय. आणि असं पण आजकाल मुलींचा भरोसा नाही, सगळ्या मुली सारख्या असतात. कधी गोड गोड बोलून लुटतील ना, कळणार पण नाही. आजकाल सगळीच मुलं सेम असतात, टॉक्सिक. आणि ह्या तर फोटोवरूनच वाटतंय. ते काही नाहीये, मी एंडला ह्याला नाही बोलणार आहे आणि मोकळी होणार. अजून किती वेळ वाट बघणार तूच सांग ना मला. हाय. हा हाय. हो हाय हाय. काय झालं? काय नाही, ते आपला मित्र. हाय सोहम. हाय दीक्षा. काय झालं? काय शोधतोय? कोण येणार आहे का? नाही, ते आपलं कॅफे. ऍक्च्युली आय डोंट लाईक कॅफे. ते असं वाटतं इंटरव्ह्यूला आलेल्यासारखं वाटतं आणि मग ऑकवर्ड फील होतं. तर मग बेटर आहे आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. हा काय? काय 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 नाही. हा बोल काय. आपण पाहिजे तर मरीन्सला जाऊ शकतो. इथे जवळच मरीन्स आहे, तर आपण वॉक करू शकतो. हा चालेल, वाय नॉट. बाय द वे, तू वाटतोस तितका ॲरगंट नाही. आणि तू पण तेवढी एक्सपेन्सिव्ह नाहीयेस. तू ऑफेंडली ब्लाइंड डेट्स वर जातो? नाही अगं, ते मित्र मागे लागले होते म्हणून. आणि असं पण ना, मला हे ब्लाइंड डेट बिंडेट आवडत नाही. असं वाटतं कुठल्या तरी रोल साठी इंटरव्ह्यू द्यायला चाललोय. सेम, मला पण तेच वाटतं की असं वाटतं की मीन्स कोणत्या तरी बोलतात ना जॉब साठी इंटरव्ह्यू द्यायला चालले, की आपले हॉबीज सांगा, मग हाऊ आय एम परफेक्ट इन युअर लाईफ अँड ऑल असं सांगत बसायचं आणि मग ऍक्टिंग करा त्यासाठी. पण तरी आलीस. ते माझ्या फ्रेंड्सला माझ्या लाईफ मध्ये ड्रामा खूप कमी वाटत होता ना, म्हणून हे सगळं प्लॅनिंग केलं. पण बाय द वे, तुझ्या हॉबीज काय आहेत? अगं मी इन जनरल विचारतोय, म्हणजे तुला काय करायला आवडतं, तू काय करतेस? मी एक इंटिरियर डिझायनर आहे आणि मला ड्रॉइंग करायला आवडतं, म्युझिक ऐकायला आवडतं आणि मूवीज बघायला आवडतात. बस. बाय द वे, तुला मूवीज बघायला आवडतात? बघायला? अगं माझं अर्ध आयुष्य मूवीज मध्ये गेलंय. म्हणजे? अगं बेसिकली मी एक मास मीडिया स्टुडंट आहे. हो, नाईस. पण तू एक गोष्ट नोटीस केलीस का? आपलं दोघांचं करिअर पण युनिक आणि डिफरंट आहे. हा, पण ते लोकांना कोण सांगणार ना? त्यांच्यासाठी करिअर म्हणजे डॉक्टरेट आणि इंजिनिअरिंगच्या पुढे. माझा ना याच्यावर एकच ओपिनियन आहे की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. माझा काही नाहीये, सगळं गॉड गिफ्टेड आहे. बाय द वे, तुझं प्रेमासाठी काय डेफिनेशन आहे? प्रेमासाठी? हो, ऑफकोर्स. माझ्यासाठी प्रेम म्हणजे एफर्ट्स. तो व्यक्ती जो माझ्यासोबत नेहमी असेल, माझा दिवस चांगला गेलाय की वाईट, मी जशी आहे तसं मला एक्सेप्ट करेल, जो जेन्युइनली माझी केअर करेल. तुझ्यासाठी काय आहे? माझ्यासाठी प्रेम म्हणजे ना मूवीज सारखं पाहिजे, की ती अशी समोरून आली की अशी सगळी लोक फ्रीज झाली पाहिजे, हवा थांबली पाहिजे, तशी जवळ येतात अशी बोलतात ना, अशी हार्टबीट फास्ट झाली पाहिजे. बापरे, तू खूप जास्त मूवीज बघतोस. अरे मग बघणारच ना. आता मी माझ्या गोष्टीतला हिरो असेल तर माझ्या हिरोईनची पण एंट्री तशी झाली पाहिजे. बरोबर. म्हणून ना मला हे आजकालचे जेनझी टर्म्स आवडत नाही. काय ते सिच्युएशनशिप, फ्रेंड्स विथ बेनिफिट अँड ऑल. मी असा पहिला मुलगा बघते ज्याला हे जेन्सी टर्म्स आवडत नाही, बेनिफिट्स अँड ऑल. मस्करी करतेस माझी? अरे नाही, म्हणजे अजूनही अशी मुलं आहेत, हे बघून सरप्राईज आहे. अगं शोधलं की देव देखील सापडतो. आपण तर माणसं आहोत. आणि ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने बरोबर देखील असते. पण मला असं वाटतं, जर तुम्हाला रिलेशनशिप मध्ये कमिटमेंटच ठेवायची नसेल तर मग समोर त्याला तशी होप्स पण देऊ नका. मग तुला तुझ्या पार्टनर कडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत? एवढ्याच. जेव्हा मी गप्पा असेल ना, याचा अर्थ मी इग्नोर करतोय असं नाही, मी स्वतःला रिबूट करतो. तुझ्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत? असं कुणीतरी जो आय एम फाईनच्या मागे आय एम नॉट फाईन हे समजून घे. माझ्या मूड स्विंग्सला ओव्हर ऍक्टिंग न बोलता मला फक्त एक हक करेल. तू पण कमी पिलबी नाहीयेस,
बाय द वे तुझा कोण बॉयफ्रेंड म्हणजे असेलच, आजकाल सगळ्यांचीच रिलेशनशिप असतात आणि मला तर असं वाटतं ह्याट एंड आपण एकमेकांचे एक्सेस लग्न करणार आहे. अरे हा आम्ही हा विचार केलाच नाही. पण सांग ना, तुझा कोण होता सो कॉल्ड स्वप्नातला राजकुमार? असं काही नाहीये, बॉयफ्रेंड होता बट असं काही राजकुमार वगैरे सारखा नाही. राजकुमार घोड्यावरून येतात, याच्याकडे मांजर होती आणि ही लव्ह द आयडिया ऑफ मी बट नॉट मी. तर मी पण कंटाळली होती असं प्रिटेंड करून. तुझी कोण होती? माझी होती एक कॉलेजमध्ये, सकीना होतच, बट ओव्हर एक्सपेक्टेशन केली. ती स्वतःच आमच्या रिलेशनशिप बद्दल एवढी कन्फ्युज होती की मग नंतरला मीच डिसाइड केलं आणि फ्री केलं तिला. मला नसतं जमलं आहे. अगं कोणाला तरी रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायचीच होती. अँड हु इज बेटर दॅन अ मॅन टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी? म्हणजे आम्ही नाही घेत. अगं तसं नाही, मी इन जनरल. माहित आहे मला. अगं खरंच सॉरी. ठीक आहे, मी मस्करी करत होते. पण त्यानंतर तुला कोणी प्रपोज केलं की तू? आले होते बट मीच या सगळ्यातून लांब झाले. आय कॅन अंडरस्टँड. काय झालं? प्रपोज वरून एक किस्सा आठवला. काय? चालेल तुला सांगितलं. अगं आवडेल मला. एकदा काय झालं होतं, कम्प्युटर लॅब मध्ये चोरी चोरी तेरी मेरी लव स्टोरी चलने दे. चोरी चोरी तेरी मेरी लव स्टोरी चलने दे. चुपके से चुराई है जो खट्टी मीठी इमलियों को. चुपके से चुराई है जो इमलियों को निकलने दे. चोरी चोरी तेरी ओ मेरी. शेट, मम्मीचे 5 मिस कॉल झाले, मला निघायला पाहिजे. चल बाय. सो आज तुला भेटून खूप चांगलं वाटलं. मला पण. आपल्यामध्ये खूप डिफरन्स आहे, आपल्या पर्सनॅलिटीज मध्ये आणि विचारांमध्ये. हा माहितीये मला, आणि बट तुला भेटून एक कनेक्शन फील झालं. मला पण. मग नेक्स्ट डेट? ऍक्च्युली मी खूप बिझी असते. नाही इट्स ओके, ते माझं आपलं But- आपल्या माणसासाठी टाइम नाही काढणार तर कोणासाठी काढणार? म्हणजे चल बाय. चोरी चोरी तेरी मेरी लव स्टोरी चलने दे. चोरी चोरी तेरी मेरी लव स्टोरी चलने दे. चुपके से चुराई है जो खट्टी मीठी